नमस्कार, मी अभय कुमार देशमुख। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एका खास व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत उपराकार पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने आहेत। आपण त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंवरती चर्चा करून माहिती घेणार आहोत। खरं तर उपरा हे पुस्तक लिहून त्यांनी वास्तव भीषण समाजापुढे आणलेलं होतं आणि त्यानंतर त्या मागास लोकांचं जगणं काय आहे हे समाजाला कळालेलं होतं। श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। खरं तर सुरुवातीचाच मी प्रश्न तुम्हाला विचारेन, उपरा कादंबरीनं संपूर्ण देश व्यवहारामध्ये वंचितांचं जीणं काय आहे, वंचितांचं जगणं कसं आहे हे अनुभवलं, जे तुम्ही आणलं प्रकाश ज्योतामध्ये। मी सुरुवात अशी करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वंचित मागास लोकांसाठी काय केलं? प्रथमतः बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व बांधवांना जय भीम करतो आणि सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। की बाबासाहेब हे आमच्यासाठी काय आहे, तर ते आमच्यासाठी सगळं काय आहे, म्हणजे आमचा प्राणवायू आहे। आम्ही जे काय जिवंत आहोत, आम्ही इथपर्यंत जिथून कुठून आलो, तर ते केवळ बाबासाहेबांचं। बाबासाहेब नसते तर सक्षमभर मी मला विचारलं की बाबासाहेब नसते झाले तर मी कुठेतरी हागणदारीमध्ये गाढवाच्या मागे असतो। सोपं उत्तर आहे। बाबासाहेबांच्या अगोदर जो आमचा माणूस म्हणूनचा जो हक्क आहे तोच आमचा नाकारलेला होता, डावललेला होता। आम्हाला माणूसच मानायला तयार नव्हते। म्हणजे 2006 सालापर्यंत आमची सगळी लढाई आम्हाला माणूस मानायसाठी होती आणि 2006ला आम्ही दीक्षा घेतल्याच्या नंतर आम्ही माणसं झालो। तर बाबासाहेब झाले नसते तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ह्याच्या सगळ्या मूल्यांच्या गोष्टी समाज करू लागला आणि त्याच्यामुळे हा खालचा समाज जो उसळून उभा राहिला। तर मला असं वाटतं की हे केवळ बाबासाहेबांच्यामुळे शक्य झालं। आम्ही शिकलो, आम्ही शाळांमध्ये जायला लागलो, तर आम्हाला कुठं होतं शिक्षण? धर्मशास्त्राप्रमाणे आम्ही जनावरच होतो। धर्मशास्त्राप्रमाणे आम्हाला शिकायची गरजच नव्हती। म्हणजे आम्हाला शिकायची गरज नव्हती इन दी सेन्स आम्हाला शिकण्याचा अधिकारच नव्हता। बाबासाहेबांनी आमच्या म्हणजे आम्ही माणसं तर होतोच ना, मग आंधळे होतो, मुके होतो, बहिरे होतो। माणसं असून आम्हाला दिसत नव्हतं, कान असून ऐकायला येत नव्हतं, तोंड असून बोलता येत नव्हतं। बाबासाहेबांनी हे सगळं जे आहे ना ते एका रट्ट्यात संविधानामध्ये मोकळं करून टाकलं। 1950 सालापासून आम्ही या देशात माणसं बनलो, नंतर नागरिक बनलो आणि नंतर देशाचा जबाबदार घटक बनलो। हे भारतीय संविधानानं आम्हाला दिलेलं आहे। याच्यापूर्वी आम्हापैकी कोणाकडे हे सगळ्या उपेक्षित वंचित समाजामध्ये, किंबहुना सर्व ब्राह्मणेतर समाजामध्ये ज्ञान नावाची गोष्ट जी काही गेली ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे गेली। एरवी अगदी छत्रपती जरी होते तरी साताऱ्याच्या छत्रपतींना लिहिता वाचता यावं, शिक्षण मिळावं याच्यासाठी प्रतापसिंह महाराजांच्या आईला ग्रँड डबला रिक्वेस्ट करावी लागली आणि ग्रँड डब पहाटे उठून अजिंक्य ताऱ्यावरती जायचा आणि महाराजांना शिकवायचा। म्हणजे राजाला सुद्धा शिक्षणाची जर बंदी होती तर आम्हासारखीच्या लोकांची तर काय भिकाऱ्यांची अवस्थाच नसेल। खरं तर तुम्ही एका वेगळ्या मुद्द्याला हात घातला। माणूस म्हणून आम्हाला कधी म्हणायला लागले किंवा बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं? कुठंतरी इथं जाती व्यवस्थेचा मोठा पगडा आहे आणि त्यामुळे तुम्ही असे उपेक्षित वंचित राहिलात असं होतं आणि बाबासाहेबांनी यामध्ये घटना देऊन या सगळ्या समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रेरणा दिली। आणि दुसरी गोष्ट, आम्ही काही जाती जातीमध्ये बाबासाहेबांना वाटून घेतो आहोत का? मी पॉझिटिव्ह विचार करतो
आणि आधीची जी संबंध व्यवस्था होती तिची विषमता मुलक होती, तिची दिशा बदलण्याचं काम बाबासाहेबांनी केलं, इन्क्लुडिंग ब्राह्मणांना सुद्धा बाबासाहेबांनी जे वाकलेले होते त्यांना सरळ केलं, कारण तेही त्यांच्या बायकांना न्याय द्यायला तयार नव्हते. आमच्यावरच जुलूम होता असं नाही, त्यांच्या बायकांवरही तेवढाच जुलूम होता. म्हणून फुलेंनी सांगितलं स्त्री शूद्रादी अतिशूद्र. या सर्व समाजावरती ज्या ब्राह्मणांनी प्रचंड धार्मिक बंधनं घातलेली होती, वर्णव्यवस्थेची, मनुस्मृतीची, हे जे सगळं मनुस्मृतीमधनं आलेलं सगळं जे तत्व तो त्यांचा धार्मिक ग्रंथ होता, तो त्यांचा कायद्याचा ग्रंथ होता मनुस्मृती. आणि तो कायद्याचा ग्रंथ हा केवळ आणि केवळ विषमतेने भरलेला आहे. तो बाबासाहेबांनी जाळला. आणि बाबासाहेबांनी केवळ ग्रंथ जाळून थांबले नाही, तर आयुष्यभर ती संबंध जी उतरंड होती तिच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला. त्या उतरंडीतल्या सगळ्याच्या तळाच्या गावामध्ये आमच्या सगळं बहुजन समाज, वंचित समाज होता. आणि आम्ही सगळ्यांनी फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची सेवाच करायची होती, विशेषतः ब्राह्मणांची सेवा करायची होती, बाकीच्यांना काही काम. बाबासाहेबांनी संघर्ष केला, बरोबर आहे, व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला, उपेक्षितांना जगणं कसं दिलं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण मग यामुळे आता या विषयावरती बोलत असताना आपण ब्राह्मण ब्राह्मणेतर असा वाद वाढवतोय का? कारण बाबासाहेबांना तरी हे अपेक्षित नव्हतं. असं आहे की याची पूर्ण जबाबदारी ब्राह्मणांच्यावर आहे. त्यांची मस्ती आणि माज आजही गेलेलं नाही. हे सगळं चाक पुन्हा उलट फिरवायचं कारस्थान हे करायचं ते थांबलेलं नाही. त्या ब्राह्मणी तर होणारच. तुम्ही ब्राह्मण म्हणूनच जगत असाल, जर तुम्ही आम्हाला बाकीच्यांना तुच्छत लेखत असाल तर मग तुमच्याकडे पण बघितलं पाहिजे. असं कुणाला वाटलं तर त्या चूक काय? तुम्हाला संधी मिळाली, हे सगळं बदलून घ्यायची, आमच्याबरोबर राहण्याची. पण तुमच्या मनात जर असं असेल की आम्ही अस्पृश्यच राहिलं पाहिजे आणि आम्ही आमच्या जातींमध्येच राहिलं पाहिजे, अशी जर त्यांची भूमिका असेल, आणि जी मला RSS आणि भाजप या दोघांची गेली 10-12 वर्षातली जी राजवट आहे ती असं सांगते की ते आज सुद्धा बाबासाहेबांना मानत नाही. जे गृहमंत्री सभागृहामध्ये बोलला शहा, त्याला आम्ही कधी सोडणार नाही, त्याला क्षमा पण करणार नाही. त्याचं कारण तुम्हाला तीच व्यवस्था पुन्हा आणायची आहे. जर आंबेडकर म्हणण्यामुळे आमच्या सगळ्या कुळांचा उद्धार होत असेल तर आमच्या कोट्यावधी लोकांचा तो बाप आहे. हो, शहाचा बाप नसेल ना तो, पण आमचा बाप आहे ना. आमचा कोट्यावधी लोकांचा बाप आहे. कुठंतरी पॅन्थरची भाषा नाहीये का? तुम्ही तर एक मोठे पद्मश्री मिळाले आपल्याला. अरे गेले पद्मश्री खात्यामध्ये लेखक आहात. एक मिनिट ऐका, मी पहिल्यांदा माणूस आहे, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मी पहिल्यांदा माणूस आहे, त्यानंतर मी आंबेडकरवादी माणूस आहे. मला जे काही बदलायचं आहे ते मला काय बदलायचं आहे ते ठाऊक आहे. आम्ही विकलांग आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही आता रडत बसत नाही. आम्ही रडत बसत नाही, आम्ही त्यांच्या दारामध्ये तिष्ठत उभे नाही. आम्ही आमच्या बळावर, आमच्या पायावरती उभे राहून स्वाभिमानानं जगू इच्छितो. आणि ते जर त्यांना पटत नसेल, त्यांना रुचत नसेल, तर मग त्यांच्या विरुद्धचा जिहाद करायला आम्ही रिकामे आहोत. पण मग बाबासाहेबांनी जे एक वाक्य सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, एवढ्या वर्षामध्ये अजून यापैकी बरंचसं काही बाकी आहे असं वाटतंय आपल्याला? याने शिकवून देत नाही तो व्यवस्थेचा भाग आपण पण आहोत. हे बघा, बाबासाहेब म्हणाले शिका, आम्ही शाळांमध्ये गेलो, बरोबर आहे. बरोबर. शाळेत आम्ही काय शिकायचं हे कोण ठरवलं? ब्राह्मणांनी ठरवलं. पाठ्यपुस्तक निर्मिती कोणी केली? ब्राह्मणांनी केले. त्या काय शिकावं सुद्धा लोक आहेत ना, म्हणजे ब्राह्मण तर लोक आहेत. नॉट एट ऑल. मी जबाबदारीने सांगतो की त्यांनी प्रत्येक घरात ब्राह्मण जन्माला घातला. शाळांमध्ये त्यांनी महात्मा फुले शिकवले, राजर्षी शाहू महाराजांना शिकवलं, छत्रपती शिवरायांना शिकवलं तर एखादा धडा, आणि तो सुद्धा त्यांची इनडायरेक्टली डायरेक्टली बदनामी कशी होईल याचाच इतिहास त्यांनी शिकवला. त्यांनी कोणता इतिहास शिकवला आम्हाला?
त्यांनी आम्ही गुलाम कसे बनू म्हणजे आम्ही शिकलो, लिहायला वाचायला लागलं, काही लोकांना अक्कल आली. पण आहे या शिक्षण व्यवस्थेमध्ये गेल्या 70 वर्षात एकही माणूस आपण असा देऊ शकलो नाही की जो रुसो होईल, जो मार्क्स होईल, जो माओ होईल. दिला एक तरी माणूस. आंबेडकरांच्या नंतर आपण एकही माणूस देत नाही. मग याचं कारण काय? नाही, मी यालाच एक जोडून प्रश्न विचारतो. बाबासाहेब घडले त्याचं कारण त्यांनी ब्राह्मणी शिक्षण घेतलं नाही, ते फॉरेनला जाऊन शिकले. त्यांचं जे मनुष्यत्व विकसित झालं ते या हिंदूंच्या बरोबर नाही. त्यांनी ज्या डिग्र्या मिळवल्या त्या सर्वात उत्तम डिग्र्या या जगभरातल्या लोकांच्या आहेत. आणि त्यांनी जे काही लॉट ऑफ नॉलेज घेतलं ते जगातनं घेतलं, यांच्या या पोथ्या पुराणातून नाही. आणि हे आम्हाला जे शिकवत राहिले आज सुद्धा त्यांचा डाव तोच आहे की आम्ही शिकता कामा नये. पण मग बाबासाहेबांनी आपल्याला जे दिलं ते घ्यायला आपण कमी पडलो असं नाही. माझं काय म्हणतो, तुम्ही कुठं तसं म्हणतच नाही ना. समाजभान आपण ओळखून समाजाची काही जबाबदारी आहे का नाही? नाही, आपल्या समाजावरती जबाबदारी काय असणार तर तुमची जी माणसं निवडून जातील ती हिंदूच असतील, रिझर्वेशन मधनं जे निवडून जातील ती सुद्धा हिंदूच असतील, किंवा जोडे उचलणारे असतील ते तिथं जाऊ शकतात. तुमच्यातले बुद्धिवादी जे आहेत ते पार्लमेंटमध्ये आहेत काय? नाहीत आहे. ते असेंब्लीत आहेत काय? नाहीत आहे. मग तिथं कोण गेले? तर जे सवर्णांनी निवडून दिलेले लोक आहेत ते लोक तिथे गेलेले आहेत. अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडतं कोण? सवर्ण. आदिवासींचे प्रतिनिधी निवडतं कोण? सवर्ण. ओबीसीचे प्रतिनिधी निवडतं कोण? सवर्ण. मुस्लिमांचे प्रतिनिधी निवडतं कोण? सवर्ण. व्हेरी पॉवर. बाबासाहेबांनी आम्हाला घटनेत मालक केलं, देशाचं मालक केलं. पण वस्तुस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे? वस्तुस्थितीमध्ये निवडणुका इतक्या महाग करून टाकल्या की आम्ही त्याच्यात जाऊ शकत नाही. एज्युकेशन इतकं प्रचंड महाग करून टाकलं त्यात आम्ही जाऊ शकत नाही. आणि तुम्ही जर तिकडे जाऊ शकला नाही, रोजी रोटीच्या पलीकडे आम्ही काय करता कामा नये अशी एकदा भूमिका घेतल्यावर सगळी जी प्रजा आहे ती सरपटणाऱ्या प्राण्यासारखी झाली ना. पण रोजीरोटीचा प्रश्न बाबासाहेबांचा पण होता, त्यावेळेच्या महापुरुषांचा पण होता. पण त्यांनी या पलीकडे आज समाजाचं काहीतरी देणं लागतोय म्हणून काम केलं, स्वतःचं आयुष्य दिलं, समाजाला समाज उभारी यावा म्हणून केलं ना त्यांनी. मग आपण त्यांचे विचार घ्यायला कमी पडतोय का, हाच माझा प्रश्न आहे. आपण त्यांचे विचार तर घेत नाहीच आहे. त्यांच्या विचारांच्या बद्दल सांगायचं तर फार अवघड आहे परिस्थिती. कारण प्रतिमा स्वीकारणं आणि त्या माणसाचा विचार स्वीकारण्यात फरक आहे. आरएसएसवाले त्यांच्या सगळ्या भाषणांमध्ये रोज आंबेडकर सांगतात, आंबेडकरांचा फोटो लावतात. याचा अर्थ ते आंबेडकरवादी आहेत किंवा आंबेडकरांनी त्यांनी स्वीकारलंय असं होतो का? नाही. पहिल्यांदा ते काय करतात? प्रचंड तिरस्कार करतात त्या माणसाचा, त्याच्या विचाराचा. एवढं करून भागलं नाही तर त्याला दुर्लक्षित करतात, त्याचा अनुल्लेखानं मारतात. तरी संपत नाही असं दिसलं तर इतकी प्रचंड त्याच्या विरोधामध्ये कारस्थान करतात की तेव्हा संपावं. ते करू नये तर संपत नाही. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा समन्वयाची भूमिका घेतात आणि त्याला ॲडॉप्ट करून टाकतात, स्वीकारतात. मग पंढरपूरच्या पांडुरंगापासून आंबेडकरांपर्यंत हे जे बहुजन समाजाचं पुढे घेऊन जाणारं जे होतं ते बुद्धालाच नवा अवतार करून टाकतात. पण बुद्धाचा पराभव नाही करता येत. जगभर बुद्ध गेलेला आहे, त्याचा पराभव करता येत नाही. मग काय करा? नवा अवतार म्हणा. आता उद्या ते 10वा अवतार आंबेडकरांना म्हणतील आणि त्यांची मंदिरं बांधतील, पुन्हा भट तेच असतील, पूजा तेच घालतील आणि आमचे लोक रागाने उभे राहतील असं दिसतंय मला आता. वेळ आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा करतील आणि प्रतीकांची पूजा करायला तुम्हाला शिकवलं की त्याचं दैवतीकरण होईल. आणि मग एकदा दैवतीकरण झालं की आमचे लोक नारळ आणि नैवेद्य घेऊन तिथे त्या आमच्या दैवताच्या पुढे, ह्याच दैवतच आहे, मी सांगितलं ना, कोट्यावधी लोकांचा बाप आहे तो. आम्ही देवाला मानत नाही,
देवानं आमच्यासाठी काही केलं नाही. 33 कोटी देवांच्या आमच्यासाठी काही कोणी केलं नाही. मी काही ईश्वर मानत नाही, मी बौद्ध आहे. पण जर ईश्वर मानायचा तर बाबासाहेब आंबेडकर हा एकमेव आमचा ईश्वर आहे. तर त्यांना मला मुक्त केलेला, तो आमचा मुक्तिदाता आहे. पण आता तर बुद्ध आमचा मार्गदाता आहे. आपण म्हटलं की प्रतिमा स्वीकारायची आणि विचार स्वीकारायचा नाही असं मी मानत नाही. आता तुम्ही ईश्वर म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख करतात, हे कसं काय? असं आहे की मी माझ्या बापाला वंदन करतो, मी माझ्या बापाची पूजा करतो, तेव्हा मी माणसाची पूजा करतो, दगडाची नाही. त्याच्या विचाराची पूजा करतो. महात्मा फुल्यांच्या विचारांची आम्ही पूजा करतो, बाबासाहेबांच्या विचारांची आम्ही पूजा करतो. त्यांची प्रतिमा लावतो ती यासाठी की आम्हाला कळावं आणि आमच्या नेक्स्ट जनरेशनला सुद्धा कळावं की हा महापुरुष की ज्याने आपल्याला मुक्त केलं. ही कृतज्ञता आहे. अशी कृतज्ञता माणसाने माणसाशी व्यक्त करावी, यात गैर काय नाही. आम्ही बाबासाहेबांचा दगडवरून त्याची मूर्ती नाही करते, तिची नाही पूजा करते. आम्ही बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊ इच्छितो. बाबासाहेबांची प्रतिमा ही आमच्यासाठी आमच्या आदर्शाची प्रतिमा आहे. तुम्ही अनेक चळवळींमध्ये काम केलंय, अजूनही करत आहात. अनेक घटनांमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती आंदोलनं केले, सगळं बरोबर आहे. तुम्ही जेवढ्या परकडपणे बाबासाहेब सांगत आहात, आपले अनुयायी हे स्वीकारतायत का? अडचण अशी आहे की खरं बोलण्याची सोय नाही. खरं बोलण्याची सोय नाही. ब्राह्मण नेहमी त्यांच्या पोरांना सुद्धा असं सांगतात, बरं बोलायचं, खरं बोलायचं नाही. त्याची ब्राह्मणीचं म्हणजे हिंदुत्व म्हणजे लबाडीनं जगणं, खोटेपणानं जगणं, दांभिकतेनं जगणं, त्याला ते जगणं मानतात. म्हणजे एखादं दुसऱ्याच्या शोषणात भाग घेतला आणि त्याचं सगळं वरवडून खाल्लं तरी सुद्धा त्यात काही पाप नाही वाटत, त्यात चुकीचं काय वाटत नाही. कोट्यावधी लोकांना आपण राबवतो आहोत, ती मर मारतायत कष्ट करून, आणि त्यांनी पिकवलेलं सगळं जे आहे ते आलेलं वरती जे आलेलं जे साय आहे दुधाच्या वरची, ते लोणीच तुम्ही जर मारणार तर खाली फक्त पाणीच राहणार की. या पाण्यामध्ये किती ढवळायचं ठरवलं तरी किती ढवळता येईल. आणि त्याच्यातली जी माणसं आहेत त्यांना वेगळे नियम काय लावणार. आमच्यातला कितीही बुद्धिमान आणि चांगला माणूस असला तरी त्याला वर येऊ दिलं जात नाही. तो वरती येतोय असं दिसल्याबरोबर संबंध सिस्टीम त्याच्या विरोधात कामाला लागते. आता कशी माणसं बोलतील. आता नवा कायदा येतोय त्याच्यामुळं तर मी हे जे बोलतोय ते नवा कायदा आला की अरेस्ट होईल मला 5 मिनिटात. कोणता नवा कायदा? हा कोणता येतोय ना, संरक्षणाचा कायदा, महाराष्ट्र संरक्षण कायदा. तो कायदा काय आहे? तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही आंदोलन करू शकत नाही, उपोषण करू शकत नाही, धरणं धरू शकत नाही, मोर्चे काढू शकत नाही, वर्तमानपत्रात लिहू शकत नाही, तुम्ही भाषण करू शकत नाही. कोणी दिस हे बाबासाहेबांनी सांगितलं का? नाही सांगितलं. हा कायदा झाला तर त्या कायद्याचा भंग करणारा पहिला माणूस मी असेल. हा जर कायदा असेंब्लीत येतोय आता, तो जर पास झाला तर त्या कायद्याचा भंग करणारा पहिला माणूस मी असेल. पण हे लोकांपर्यंत पोहोचलंय का या कायद्याचा तुम्ही आता जो उल्लेख करता? आता असं आहे की पोहोचेल हळूहळू, आमच्या लोकांपर्यंत पोहोचतो. कसं? आमचे जे लोक आहे, मी तुम्हाला सांगतो, जात नावाची जी गोष्ट आहे ती आम्हाला कशी कळते. हा माणूस समोरचा आहे, तो जातीवादी आहे की नाही हे आम्ही 2 मिनिटात सांगतो. कसं काय सांगा ना, आता ते प्रेक्षकांना पण कळून द्या. तर ते सांगतो त्याचं कारण असं की आम्हाला एक 6 सेन्स आहे. बाईला जसा 6 सेन्स असतो, तिच्याकडे समोरचा पुरुष काय बघतोय हे तिला एका सेकंदामध्ये कळतं आणि ते लगेच पदर नीट करून घेते आणि मग हळूच तोंडात म्हणते मुळद्या वाईट नजरात आहे. तिला कसं कळतं? तसं आम्हाला लोकांना कळतं. समोरचा माणूस सवर्ण आहे आणि तो जातीवादी आहे की नाही हे आम्ही 2च मिनिटात समजू. आम्हाला कळतं की हे चालत आरामखोर आहे. हे कसं कळतं? तर आम्हाला 6 सेन्स आहे. तर आमच्या समाजाला 6 सेन्स आहे. आम्ही सगळेजण शहाणे आहोत. काय येतोय कायदा ते आम्हाला कळते.
आणि आमच्यामध्ये त्याची चर्चा लगेच होते. प्रश्न असा आहे की या सर्वांच्या विरुद्ध उठाव करून जो काही बाहेर पडण्याचा हेतू आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण आवाज आहोत. कारण आम्ही बाहेर पडलो तर घरं कशी चालणार. तरी पॅन्थर जेव्हा थांबली तेव्हा आमच्या पुढे हाच प्रश्न होता. कारण आम्ही सगळे 25-30ली पोरं होतो. अगदी रावसाहेब कदम्यांपासून माझ्यापासून दया पवारांपासून नामदेव डसाळांपर्यंत आम्ही त्यावेळेस सगळे तरुण होतो. आणि नुकतीच कोणाची लग्न झालेली होती. तेव्हा घर प्रपंच आम्ही पहिलीच पिढी शिकलेली होतो. तेव्हा आमच्या नंतर कोणीच नाही. आम्ही आज जेलमध्ये गेलो तर घर कसं चालणार, बायकोला पण सांभाळणार. तेव्हा झकमारीत मर्यादा आल्या. माणसं थांबतायत. त्यांच्या मनात नाही म्हणून थांबतायत नो. त्यांच्या मनातनं हे उलटून टाकायचं आहे पण ते उलटून टाकू शकत नाही. त्याचं कारण त्यांना दुबळं ठेवलेलं आहे. त्यांना दुबळं कोणी ठेवलेलं आहे. त्यांना सशक्त का दिला जात नाही. त्यांना खरं शिक्षण का मिळत नाही. ते खऱ्या अर्थानं अर्थार्जनाकडे का जाऊ शकत नाही. त्यांच्या सरकारी सगळ्या नोकऱ्या होत्या बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. सगळ्या नोकऱ्या गेल्या. 2006 सालापासून सरकार नोकरीच भरत नाही. सवर्णांची पण नाही ना आमची नाही. आता सवर्णांची नाही ना आमची नाही याचा अर्थ आम्हाला दिलेले घटनेचे अधिकार जे होते ते गेले ना. आमचं रिझर्वेशन गेलं ना. आता नोकऱ्या पण लागणार पोरांना. आता ती सांगते जा 15,000मध्ये काम करेन 10,000 काम कर खाजगीमध्ये. हो याच्या विरोधात आमचा समाज उभा राहील. आम्ही लढू. आम्ही असली गोष्ट सहन नाही करणार आहे. हा कायदा आला तुम्ही बघाल. आम्ही कायदा तर चालू देणारच नाही पण आमच्या चळवळी आमची आंदोलनं ही अधिक तीव्र होतील. हे जे संघाला असं वाटतंय की यांना दाबून टाकू तर बाप यायला तरी आम्हाला दाबता येणार नाही. कारण आम्ही आता शहाणे झालो आहोत, शिकलो आहोत. आम्हाला विचार करता यायला लागलाय. मला याला जोडून एक म्हणजे कारण की प्रेक्षकांना म्हणा किंवा आपल्या पिढीला म्हणा हे कळायला हवं. मला घटनेचं सोप्या वाक्यांमध्ये सगळ्या समाजांसाठी घटनाकारांनी काय दिलंय हे सोप्या भाषेमध्ये सांगताय. सुरुवात आपली त्यानं झाली अगदी सोप्या भाषेमध्ये. हा देश एक नव्हता. हा देश एक नव्हता. इथे शेकडो संस्थानिक होते. शेकडो राजे महाराजे होते. बाबासाहेबांनी काय केलं असेल घटनेमध्ये तर हे राष्ट्र एकत्र केलं. त्याचं श्रेय नेहरूंना आहे, वल्लभभाई पटेलांना आहे, महात्मा गांधींना आहे, या सगळ्यांना आहे. म्हणजे एकटे बाबासाहेब असं मी म्हणत नाही. हा संबंध जो त्या संबंध ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेली जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा परिपाक आहे की सगळ्या लोकांना स्वातंत्र्य हवं होतं. बाबासाहेबांनी सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं. ते असं म्हणले नाही की ब्राह्मण आहे तो आमच्या जातीचा आहे. नो. जात धर्म पंथ लिंग या सगळ्याच्या पलीकडे जाणारं नागरिकत्व हे बाबासाहेबांनी देशाला दिलं. तेव्हा देश एक झाला. राजे महाराजे गेले. प्रांताच्या फेररचना झाल्या आणि जे काही एकसंघ नुसता बनला नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि समान अधिकार मिळाले. म्हणजे स्वातंत्र्य लगेच पुढचा शब्द येतो समता. स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय हे जे सगळं बाबासाहेबांनी घटनेच्या प्रिएम्बलमध्ये प्रस्ताविकेमध्ये जे दिलं हे प्रिएम्बल हे ज्या देशातली सगळ्यात क्रांतिकारक घटना आहे की हे बुद्धाच्या नंतर बाबासाहेबांनी दिलं. त्याच्यामुळं हे सगळ्यांना दिलं. हे कोणाला असं नाही म्हणले की मी महाराजातील जन्माला आलो फक्त महाराजांचा उद्धार करेन. नॉट ऑल. त्यांनी सर्व जातीतल्या सर्व धर्मातल्या सर्व इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांनी समान अधिकार दिला. वन मॅन वन व्हॅल्यू फॉर वोट हा सिद्धांत दिला. टाटा गेला ते तर कुठले पैसेवाला आहे म्हणून त्याला 10 मतं आणि झोपडीत राहते म्हणून याला 1 मत. नो. मताच्या पिढीच्या पुढे बाबासाहेबांनी समान रांगेत उभं केलं. जात धर्म पंथ काहीही नाही. तो या देशाचा नागरिक आहे. 18 वर्ष आता केलंय त्यावेळी 21 वर्ष होतं. 21 वर्षाच्या पुढच्या सर्व माणसांना एका रांगेमध्ये बाबासाहेबांनी उभं केलं. त्यांना जे करायचं होतं की तीच व्यवस्था ते असं सांगत होते की हे तुम्ही राजकीय समता आणली पण सामाजिक समता आणि आर्थिक समता आली ती जर आणली नाही तर राजकीय स्वातंत्र्य आणि राजकीय समता
ही निरुपयोगी होईल, लोक मोडून टाकतील. त्यांना जसं वाटतंय की हे संरक्षित राहील, नो, लिमिट आहे त्याचं. पण तुम्ही पुन्हा जर वर्णव्यवस्था आणायचा विचार करत असाल तर आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही. नाही, तुम्ही फरकड बोलताय, पण मला तुम्ही हे वारंवार म्हणताय की पुन्हा एकदा ती व्यवस्था येईल, सगळं होईल. ह्याचा पॅटर्न बदलतोय का? म्हणजे जो लोकांना पॅटर्न बदलतोय नाही तर बदलला कसा? हो, वेर इज कॉन्स्टिट्यूशन? कुठे घटना असती तर हा कायदा आला असता काय? घटना असतील तर काय वक्फ बोर्डाचं जे काही झालं मुस्लिमांचं, त्यांच्या संबंध प्रॉपर्ट्या काढून घेऊन त्या टाटा बिर्ला घ्यायचं, तुझ्या अदानी अंबानीला देण्याच्यासाठीची कारस्थान चालली. व्हॉट इज दिस? म्हणजे हा केवळ मुस्लिमांचा प्रश्न नाही. बौद्ध गयेमध्ये बसलेत कशासाठी? तर तिथले ब्राह्मण काढा बाजूला, धर्म आमचा, तिथे मंदिर आमचं, आतमध्ये बुद्ध आणि ट्रस्टींमध्ये ब्राह्मण का? साधा प्रश्न आहे ना. तुम्ही आमचं आहे ते आमचं आम्हाला द्या ना. इतकी वर्ष तुम्ही 49 सालापासून म्हणजे गेली 75-77 वर्ष तुम्ही तिथे आहात. आज जगाची ती लढाई झालेली आहे. तुम्ही पाहत असाल व्हिएतनाम पासून चीन पर्यंत सर्व देशांमधले लोक बुद्ध घ्यायला येत आहेत आणि संबंध जागतिक पातळीवरती हा लढा सुरू झालेला आहे ब्राह्मणांच्या विरुद्धचा. तुम्हाला जसं वाटतं की आपण स्वतंत्र आहे, कुठे स्वतंत्र आहे? तुम्ही कुठे स्वतंत्र आहे सांगा ना. मी हे जे काही बोलतोय तो तुमचा मीडिया छापणार आहे? कधीच छापणार नाही. त्यांना मी आता सांगितलं की आम्हाला गांधींनी ज्या पद्धतीने पुणे करार केला तो आम्हाला मान्य नाही, कारण तो आमच्यावरचा अन्याय आहे. आमचं खरं प्रतिनिधित्व तिथं जात नाही, डमी प्रतिनिधित्व जात आहे. डमी डेमोक्रेसी आहे, व्हेरी डेमोक्रेसी. घटनेने सांगितलं तशी घटनेचं आम्हाला राखीव जागा दिल्या, त्या राखीव जागांचा उपयोगच नाही ना. म्हणून बाबासाहेब सांगत होते स्वतंत्र मतदारसंघ द्या. तो स्वतंत्र मतदारसंघ याचा अर्थ 2 मतांचा अधिकार मिळाला असता. बाबासाहेब 2 मतं मागत होते, ब्रिटिशांकडनं ते करून घेतलं होतं 2 मताचा अधिकार. पण गांधींनी आग्रह धरला, प्राणपणाला लावला. बाबासाहेब 10 पावलं मागं गेले, कारण गरीब समाजाचं नेतृत्व करत होते. ते मागं गेले आणि त्यांनी कॉम्प्रोमाइज स्वीकारला आणि राखीव जागांचं तत्व स्वीकारलं, घटनेमध्ये घातलं. तुमच्यावर नाही विश्वास तर घटनेत घातलं. पण ते कायम गांधींना सांगत होते की माझा सवर्ण हिंदूंवर विश्वास नाही. 1000 वर्ष त्यांनी आम्हाला अस्पृश्य म्हणून वागवलेलं आहे, अमानुष पद्धतीने वागवलेलं आहे. त्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. आणि गांधी त्यांना असं सांगत होते की नाही, आंबेडकर माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही सवर्ण लोकांना बदलू, आम्ही सवर्ण लोक बदलतील. काय परिस्थिती आहे? वेअर इज गांधी? गांधींचा पराभव झाला, आंबेडकरांचा पराभव झाला आणि विजय कोणाचा झाला? तो विजय आरएसएसचा झाला, सावरकरवाद्यांचा झाला, गोळवलकरवाद्यांचा झाला, गोडशेचा विजय झाला. गोडशेची मंदिर लोक बांधायला लागले. हे काय आहे? ही प्रतिक्रांती आहे. ही प्रतिक्रांती आहे आणि याच्या विरोधामध्ये क्रांती केल्याशिवाय आम्ही थांबत नाही. कारण क्रांतीचं चक्र सुरूच असते. आता ते आले तिथे, ओके, आम्ही त्यांच्या विरुद्ध गप्प बसून. पूर्वी जसं बौद्धांनी मार खाल्ला तेव्हा गोष्ट वेगळी होती, आता गोष्ट वेगळी आहे. माझ्या अंगावर चिवर नाही आहे पण मी बौद्ध आहे. हा, तेव्हा 2 घ्यायला आणि 2 द्यायला मी रिकामा आहे. असं नाही समजायचं की ते मान कापून देईल, आता नाही होणार. ते त्यावेळेला पुष्यमित्र शुंगाच्या काळामध्ये ते माना कापून दिले त्यांनी. आता आम्ही सारेच जागे आहोत. आता आमची मान कापायला तुमचा बापच यायला पाहिजे. हा, तुम्ही मान कापाल ती आमच्याच माणसाच्या हातनं. त्यावेळी तुम्ही माणसं मारली, ते आमच्याच माणसाच्या हातनं आमची माणसं मारता. पण हेही आता कळायला लागलेलं आहे आणि जग इतकं जवळ आलेलं आहे की तुम्हाला पूर्वीसारखं आमच्या गळ्यात गाडगी बांधता येणार नाहीत. तुमची लाख इच्छा आहे की आम्हाला पुन्हा आमच्या गळ्यात गाडगी बांधायची आहे, पण आता आमचे गळे स्वतंत्र आहेत. मी या सगळ्या विषयाला आता एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती नेतो. मला आता असं विचारायचं आहे की बाबासाहेबांनी शिका हा पहिला मंत्र दिला आपल्याला, ते पुरेपूर आपण त्याचा वापर केलाय का? शिक्षण मिळवतोय का? का तुम्ही शिक्षण व्यवस्थेवरती तुम्ही बोललात
ती व्यवस्था कशी आहे बोललात. आपली एक जबाबदारी जशी बाबासाहेबांनी तुम्ही म्हणलं की बाहेर जाऊन शिक्षण घेतलं आणि ते या देशात न घेता बाहेर गेल्यामुळे त्याला एक पूर्णत्व आलं आणि आपल्या इथली एक शिक्षण व्यवस्था वेगळी आहे. पण बाबासाहेबांनी जो संदेश दिला तो समाजामध्ये तसाच्या तसा आपण घेतोय का? हे बघा, आज तरी परिस्थिती अशी आहे. आमची मी भटक्या वृत्तांबद्दल बोलत नाही, कारण त्यांची परिस्थिती विपरीत आहे. पण पूर्वीच्या बौद्धांच्या बद्दल किंवा महाराजांच्या बद्दल तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आकडेवारीशी सांगते की देशामध्ये 1 नंबरला जर ब्राह्मण असतील एज्युकेशनमध्ये तर 2 नंबरला पूर्वीचे महाराज. आणि मी त्या रस्त्याने जायचा निर्णय केला तो केवळ आणि केवळ याच्यासाठी केला की जर महार हे सगळं टाकून जाऊन पुढे जाऊ शकतो तर आम्ही का जाऊ शकणार. आणि मग आम्ही उडी टाकली. नाही, मग तो विचार फक्त महार समाजानंच घ्यायचा का? मी माझ्याबरोबर 42 जमाती आल्या. मातंग समाज आपल्या बरोबर आहे, चर्मकार समाजातले लोक आहे. म्हणजे असं नाही आहे की ते एका जातीचं आहे. त्यांना हे टॅम्पिंग करतायत फक्त महारांवर. आता मी काय महार होतो काय? नाही ना. लाखो माणसं घेऊन मी बौद्ध झालो ना. मग तुम्ही त्याची बेरीजच करत नाही तर तुम्हाला ती करायची नाही आहे. तुम्हाला फक्त आयसोलेट महाराणा करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो आता ते आयसोलेट होऊ शकत नाहीत. जसे आज गोंधळी आहे, जोशी आहे, डवरी आहे, काय कडे आहे, मातोडवाला आहे, तुमचा जोशी आहे, वडार आहे, सगळीच्या सगळी नाही झाली. पण त्यातली काही माणसं आली नाही याच्यामध्ये. तेव्हा आता एका जातीचा तो धम्म राहिला नाही. पूर्वी तो महाराजांवरती स्टॅम्पिंग करता येत होतं, मला माहिती आहे ना. महाराजांना आयसोलेट करणं सोपं होतं. आता महाराजांना आयसोलेट करता येणार नाही. त्याचं कारण बाकीचे लोक त्यांना जुडलेत ना. जाती व्यवस्था संपली आहे का? नाही संपलेली. पण रस्ता बदलला, पटडी तो बदलली ना. आता ट्रॅक बदलला असल्यामुळे मला असं वाटतंय की आज नाही उद्या नाही परवा रोटी बेटी व्यवहार सगळ्या समाजामध्ये सुरू होतील. पण हे होईल त्याचा मला विश्वास आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. भटक्या मुक्तांनी 2006 नंतर मोर्चे बंद केले आणि ठरवून टाकलं सगळ्यांनी मिळून की चोरी करायची नाही, भीक मागायची नाही. आज मी तुम्हाला सांगतो माझ्यापेक्षा उत्तम बंगले आहेत. ज्या स्मशानजोगी समाजातल्या लोकांनी दीक्षा घेतली रेसकोर्सला ते सगळं जाळून टाकलं. त्यांची घरं गावात जाऊन सांगतो तुम्हाला. नगर जिल्ह्यामध्ये जा आणि स्मशानजोगी समाजामध्ये बघा त्यांचे बंगले आहेत. हे मलाच अभिमान आहे की आम्ही गरीब समाजातले लोक उठलो आणि कोणाची मदत न घेता उभे राहिलो. कारण आम्हाला कुणी मदतीला येत नाही, सरकार आम्हाला काही देत नाही. मग सरकार जर आम्हाला काही देत नसेल तर आम्ही काय करायचं आहे? मी लोकांना सांगितलं उपाशी नाही मारायचं, मन दुसरं झोपड्यात नाही राहायचं, पैसे मिळवायचे. पैसे मिळवायला पर्याय नाही. पैसे नाही म्हणून आपण गरीब आहोत. पैसे मिळवायला काय करायला लागेल? अक्कल चालवायला लागेल, कष्ट करायला लागतील. लोक अक्कल चालवायला लागले, कष्ट करायला लागले. आता वडार समाजाच्या लोकांची सोन्याची दुकान आहे, काही समाजाची लोकांची चांदीची दुकान आहे. हा, आणि आम्ही पुढे जाऊन सांगतो की अरे आम्ही इतके शहाणे आणि इतके हुशार लोक आहे ना की आम्ही तुम्हाला पाणी पाजू हे तुम्हाला माहिती असल्यामुळेच तुम्ही आम्हाला नरकात ठेवलेलं होतं. आता त्यात नाही बरं पडलं होतं. आता तुमची आम्हाला गरज नाही, तुमच्या रिझर्वेशनची गरज नाही, तुमच्या पैशांची गरज नाही. पैसा आमच्या कष्टातून आम्ही निर्माण करू. हे राष्ट्र आमचं आहे आणि त्याला कसं पुढे घेऊन जायचं त्याच्यासाठी RSSच्या शाखेवर मला जायची गरज नाही. पण दुर्दैव असं आहे की यंत्रांच्या मदतीने हे सगळे लोक आहेत, कशाचाही विधिनिषेध नसलेले लोक आहेत. अगदी आमच्या खेड्याच्या भाषेत सांगायचं आईसंग जाऊन बापाला रामराम करणारी जमात आहे. हा, आणि कशाचाही विधिनिषेध नाही. त्यामुळे खट्टे खोटं खरं लबाड्या चोऱ्या काय वाटेल ते करून सत्तेमध्ये आलेले आहेत. हे सगळे चोर आहेत आणि बाबासाहेबांची कॉन्स्टिट्यूशन हायजॅक करून त्यांनी गुंडाळून टाकलेली आहे. आज घटनेचं सरनामा आणि हे सगळं आम्हाच्यासाठी आहे, इथल्या उच्चवर्णीय हिंदूंच्यासाठी नाही. तर आपण ते हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला उच्चवर्णीय हिंदूंच्या मानसिकतेच्या बरोबर लढायचं आहे. बहुजन समाजाच्या नव्हे, या सगळ्या बहुजन समाजाला, सगळ्या ब्राह्मणेतर समाजाला ब्राह्मणांच्या विरुद्ध लढायचं आहे. तर व्यवस्था आजही 90% त्यांच्या ताब्यात आहे.
शेठजी भटजींच्या. शेठजी भटजींच्या विरुद्ध फुल्यांची वाजा, शेठजी भटजींच्या विरुद्ध तुम्हाला लढा लागेल. उगीच मी त्या टाकायला म्हणजे भीक मागायला जायचं, टाकायला जायचं आणि गाडकाला पोहायचं असला माझा धंदा नाही. हो मी ते मला ब्राह्मण द्वेष्टी आहेत आहे. सो तुम्ही आमचा हजारो वर्ष द्वेष केला त्याचं काय? तुम्ही आमचं मनुष्यत्व नाकारलं त्याचं काय? आम्ही ते काहीतरी म्हणतात म्हणून त्यांना घाबरलोय. ते सोडून द्या. त्यांनी 10 पुस्तकं वाचली असती, तुम्ही 15 वाचली. हा म्हणजे आम्ही असे जे आंबेडकरवादी आहेत, आम्ही असे काही लेचे बेचे लोक नाही. आम्हीही वेद वाचलेले आहेत. तुम्ही काय लायकीचे आहात ना ते आम्हाला कळलेलं आहे. तर तुमची वेद आहेत, कुराण आहेत, सगळ्या भानगड्यांनी वाचलेले आहेत. आजही तोच पॅन्थर दिसतोय सुरुवातीचा ज्योतिषीच्या कालखंडातला तुम्ही सांगताय तो. माझं वय आता झालं म्हणून, अदरवाईज मी त्यांना फिरू दिलं नसते मंत्र्यांना. मी पॅन्थरच आहे आणि मी कधीच नाही, मी पॅन्थर आहे. ही मूळ प्रेरणा बाबासाहेबांच्या विचारातून आली. हा आता नवीन पॅन्थर तयार होऊ शकतील का? होतील ना. कधी? आता प्रोसेस चालूच आहे. यांनी त्यांनी ते जे काही करायचं म्हणतायत ते करू दे. आमचं प्रत्येक घर आहे ना ती शाखा आहे आणि आमचा प्रत्येक भीमसैनिक आहे ना तो शाखेतच जातो. त्या शाखेचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे. हा त्यांच्या शाखेतले ते सांगतात ना आमचे एवढे सभासद आणि तेवढे सभासद. मी त्यांनी सांगतो बुरका हो, तुमचे सभासद आहेत ना ते पैसे देऊन तुम्ही सभासद केलेले आहेत, मानधन देऊन तुम्ही माणसं फुल टाइमवर पाठवताय. आम्ही तसले नाही, आम्ही घराघरात फुल टाइमवर आहोत. आम्ही बाबासाहेबांसाठी मरणारे लोक आहोत. गरज पडली ना तर आम्ही आमचा देह बाबासाहेबांच्या चळवळीसाठी अर्पण करायला भीत नाही. हे आम्ही नामांतरात दाखवून दिलेलं आहे. तर आम्ही घाबरत विब्रत काही नाही आहे. यांना हे येतील म्हणून आम्ही घाबरलोय अजिबात नाही. प्रॉब्लेम असं झालेला आहे की म्हणजे पॅन्थर आत्ता पोरं कशी उभी राहणार. 15,000 घर चालवायचे 15,000. तरी तो प्रॉब्लेम. 15,000 घर चालवायचं, बरं घर जिवंत राहिलं पाहिजे. जिवंत राहायला खाल्लं पाहिजे, अन्न पाहिजे. मग अन्न मिळवायचं असेल तर कष्ट केले पाहिजे. हे सोडून देऊन ते हे करायला निघालो तर काय होईल? सगळीच उपाशी मरतील. ही अडचण आहे. या अडचणीवरती मात करण्याचा मी सांगितलं मार्ग आहे आमच्याकडे. मी त्याने सांगितलं सरकारी नोकऱ्या मिळत नाही, करू नका. खाजगी नोकऱ्या करू नका. व्यवसाय सुरू करा. काय मिळेल ते का. माझ्या लोकांना काय सांगितलं, जे पारधी चोऱ्या करत होते ते पारधी आता फुलं विकतात. फुलं चेंज सोशल रिव्होल्युशन. की जे चोऱ्या करायला जात होतं, जे खिश्या कापायला जात होतं ना ते आता बंगल्यात राहते. हा जा बारामतीला टकाऱ्यांची वस्ती बघून या आणि सांगा मला काय बदल झाला. कसा नाही बदल होत. आम्ही ठरवलं नाही बदल होणार. बारांच्यात बदल झाला नाही झाला, आमच्यात बदल झाला, मातंगांच्या मध्ये बदल झाला. आम्ही मुक्त आहोत ना. आणि ही गोष्ट नेमकी तिथे वरती ब्राह्मणांना खटकते म्हणून सगळं ब्युरोक्रेसीत येणारी माणसं बंद करून टाकली. IAS अधिकारी होणार नाहीत, IPS अधिकारी होणार नाहीत, UPSC MPSC बंद करून टाकतील, डायरेक्ट कलेक्टरची नेमणूक करतील. हे सगळं त्यांना करायचं आहे. आणि याला मी मनुस्मृती म्हणतो. ही आधुनिक मनुस्मृती आहे. तुमच्यावरती त्यांना राज्य करायचंच आहे संघाला. आणि मी संघाचा कट्टर विरोधक आहे. ते पॅन्थरमध्ये तेव्हापासून. आणि त्यांच्या बापाला घाबरत नाही, त्यांना आम्ही भीत नाही. त्यांना कोण भीत त्याने इथे नुसते एक साप सोडून दे. त्याच्या आहे ती दसऱ्याला निघतात ना सगळे, त्यांच्या पायात एक साप सोडून द्यावं, सगळे पळून जातील. सापाला कोण मारणार नाही. आता या समारोपाकडे जाताना मी तुम्हाला असं विचारेन की आता तुम्ही जी पुढची पिढी आहे संघर्ष आहे, जसं तुम्ही आतापर्यंत जे काही सांगितलं तुमचा अनुभव असेल किंवा तुम्ही जे बघितलं असेल जगला असेल, पुढच्या पिढीनं कशा पद्धतीनं बाबासाहेबांचा विचार जोपासावा, कसा आत्मसात करावा, काय सांगाल? म्हणजे संघर्षाची भूमिका सतत घेणं हे तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर असेल, कारण की ते तुम्ही जगलाय. तुम्ही मला प्रेमानं तुमची खुर्ची द्या म्हणलं तर देणार आहे का? तुमची पोरगी मला प्रेमानं द्या म्हणलं तर तुम्ही मला देणार आहे का? मला तुमची पोरगी पळवूनच आणावी लागणार आहे, तुमची खुर्ची मला हिसकावूनच घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे मला संघर्ष अटळ आहे ना. मला आपण तुम्ही दिला असतं तर मी कशाला संघर्ष केला असता?
मग तुम्ही आपण मला देणार आहे का? नाही. नेक्स्ट जनरेशनला काय करावं लागेल? आम्ही पॅन्थरमध्ये केलं त्याच्या चौपट मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहावं लागेल, तर त्याला जगता येईल. आणि जेव्हा माणसाची चारी बाजून कोंडी होती ना जगण्याची, त्याला मार्ग दिसत नाही ना, तेव्हा ते पेटून उठते, तेव्हा त्या हातात दगड घेणार. हे अराजक गुंतून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण आमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या दृष्टीनं जगण्या मरण्याचा प्रश्न नाही. आमच्या दृष्टीनं हा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आमचं एज्युकेशन इतकं महाग करून टाकलेलं आहे की आम्ही शिकू शकत नाही, आणि आम्हाला शिकायचं आहे. म्हणून तुमच्या शाळा काढा. अरे आम्ही कशाला शाळा काढा? सरकार कशाला पाहिजे? पतंगराव कदम होते किंवा आता डी.वाय. पाटील आहेत, त्यांच्या शिक्षण संस्था एवढ्या मोठ्या मोठ्या होऊ शकतात. तशा इमारती काही सरकारला बांधता येत नाही. धाड लागली सरकारला. अरे कोट्यवधी रुपये सारी बारवाड्यांना गुजरांना तुम्ही ते माफ करून टाकताय आणि परदेशामध्ये पळवून लावताय. हा, कसली नैतिकता आहे तुमची? म्हणून सांगितलं ना की यांना एकच शब्द आहे त्यांच्यासाठी, वृत्तीचे लोक आहे. त्याच्यामुळे ते इतरांना बरोबरीचं मानतच नाही. आता याला काय करायचं? मग त्यांना नीच मानायचं नाही तर काय म्हणायचं? आम्ही नीच आहोत? नाही, ते नीच आहे, त्यामुळं खाली आम्ही सगळे नीच आहोत. ते जर चांगले असते तर आम्ही चांगले असतो. आम्ही असे का आहोत? ते जाऊ त्यांची आहे. ते त्यांच्याकडे बघून बाकी सगळा समाज सगळा वर्तन करतो. आजही आयडियल मॉडेल समाजाचं ब्राह्मण आहे. ब्राह्मण कसं दिसतंय तसं दिसलं पाहिजे, ब्राह्मण कसं जेवतंय तसं जेवलं पाहिजे, ब्राह्मण जे जेवतंय जे जेवलं पाहिजे. हे जे वेड आहे ना, हे या हिंदू माणसाच्या डोक्यात, हिंदू ॲक्सेस काही नाही आहे. ते हिंदू जे आहेत ते सगळे बौद्धच आहेत. एंटायर सगळे हिंदू बौद्ध आहेत, ब्राह्मण सोडून. पण ते हिंदू म्हणून घेतात. का हिंदू म्हणून घेतात? तर यांनी शिकवलेलं आहे की त्याला हिंदू म्हणायचं. कोणी हिंदू? हिंदू हा अरेबियन शब्द जो आहे त्याचा अर्थ चोर असा आहे. म्हणून मी नेहमी सांगतो हे राष्ट्र चोरांचं आहे. इथे साव कुणी असला तर तुरुंगात, सज्जन साव चांगला माणूस तो तुरुंगात, आणि बाहेर सगळे चोर. खूप वेगळ्या पटरीवरती ही मुलाखत झाली आणि गोष्टी तुमच्याकडून माहीत झाल्या. परखडपणा सुद्धा पुन्हा एकदा आपला अनुभवला. खरं तर आम्हाला वेळ दिली आपण आणि वेगवेगळ्या पैलूंवरती प्रकाश टाकला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. बाबासाहेबांच्या अनेक पैलूंवरती माने सरांकडून आपल्याला बरंच काही ऐकायला मिळालं. श्रेष्ठ महाराष्ट्राकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन.